बुलढाण्यातल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आले। मात्र या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। तपासात मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांवर कारवाई कधी असा सवाल आता विचारला जातोय। दरम्यान आपल्याच मुलीची न केलेल्या हत्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलेलं होतं। तर एबीपी माझाचा इम्पॅक्ट कसा झाला तर या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि पोलीस निरीक्षक नितीन पाटील या दोघांचे निलंबन झाले। बुलढाणा प्रकरणी खोटा तपास करणारे दोन्ही अधिकारी निलंबित झालेले आहेत। तर बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला नवं वळण मिळालंय। आपल्याच मुलीच्या न केलेल्या हत्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते। पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे करके। हमने नहीं बोल रहे, फिर भी वो बोल ही रहा कि तूने मारे। एक रात वहाँ रुकाया हमारे को सरकार थाना के। फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको खूब लोग समझे कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार को उठा के लेके। फिर पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख। तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना। हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को, और गेस्ट मतलब रात में 12 में उनने तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उनने। बोले बॉडी मतलब लाश किसकी, बोले हमारे बाल में ही। उन्होंने बताया नहीं तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा। जम के मारे उठने लगता है, फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला और हमने मारा था। उन्होंने पैसे की मांग करे थी। तर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न झालेल्या हत्येची गंभीर दखल घेतली असून ते उद्या अमरावतीला जाणार असल्याची माहिती आहे। त्याआधीच 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तर या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं असलं तरी बुलढाणा पोलिसांनी कोणत्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले याचं गूढ मात्र अजूनही कायम आहे। अंत्यसंस्कार केल्याला आता महिना उलटतोय, पण पोलिसांना कसलाही धागा मिळेना आणि यामुळे पोलिसांची क्षमता चव्हाट्यावर आली आहे। पोलिसांकडून यासंबंधी कसलीच माहिती दिली जात नाहीये। पोलिसांनी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंका या निमित्तानं व्यक्त होते। पोलीस महासंचालक सदानंद दाते उद्या स्वतः बुलढाण्याला जात असल्यानं ते तरी याचा छडा लावतील का हा प्रश्न आहे।